नमस्कार. मी प्राध्यापिका मेधा दाते. लेख क्रमांक 261 17 सप्टेंबर. श्री नारायण जय नारायण. राजा परीक्षित आता एकदम शेवटाकडे आलेला आहे. आज अनशन व्रताचा 6वा दिवस. फक्त 2 दिवसात राजाला हे जग सोडून जावे लागणार आहे. कृष्ण कथेमुळे ते उपाशी असून ताजातवाना दिसत होते, कारण दिव्य कथेने राजाचे मन फार प्रभावित झालेले होते. राजा पूर्णपणे कृष्णमय झाला होता. देहभान नव्हते. इकडे कथेत कृष्णाला आपल्या प्रिय सख्याच्या नात्याने चुलत भाऊ असणाऱ्या उद्धवाचे कल्याण करायची घाई झाली होती. देव निजलोकी जाणार म्हणून उद्धव खूप व्याकुळ होता आणि म्हणून त्याला तिथे उद्धवगीता सांगत तत्त्वज्ञान सांगितले. आपसात भांडून यदुवंशीय तर संपतात. सत्ता संपत्तीने ते माजलेले असतात. शास्त्राने ऋषीमुनींनी संपत्ती वैभव याला कधीच विरोध केला नाही आहे, पण त्यापासून येणाऱ्या अहंकाराचा मात्र विरोध केला आहे. दंभ दर्प ह्यालाही विरोध केला आहे. महाकाली, महासरस्वती, महालक्ष्मी या तिघींचे पूजन उपासना करायला सांगितली आहे, तरच मोक्षाच्या मार्गावर उत्तम वाटचाल होईल असे म्हटले आहे. म्हणजे तितकाच विवेक हवा हे सांगितले आहे. त्यातूनच सरस्वती कृपेने बुद्धी वाढेल. भक्तीने हळूहळू सर्वात्मक प्रभूबद्दल प्रीती वाढेल. परिणामी भीती शब्द संग्रहातून नष्ट होते आणि जे जे आहे ते माझ्या देवाचे आहे हे मग भय कशाला हा भाव येतो. मुळात मी माझे हा विषय संपतो. आणि अर्थात हे सर्व ज्ञान पातळीवर समजण्यासाठी उद्धवाला तत्त्वज्ञानाचा विस्तृत उपदेश केलेला आहे. हा 11 स्कंद म्हणून प्रसिद्ध आहे. सर्वश्रेष्ठ एकनाथ महाराजांनी फक्त ह्या एवढ्या 11 स्कंदावरच टीका केलेली आहे. त्याला एकनाथी भागवत असं म्हणतात. मुळात रटाळ असणारे अद्वैत तत्त्वज्ञान फार रंजकपणे आकर्षक शब्दात मांडणी करून त्यांनी सांगितलेले आहे. आपल्यासमोर दिसणारे दृश्य विश्व तात्पुरते खरे वाटणारे आहे. ह्या दृश्य नाशिवंत विश्वामागे त्याला आधार, प्रेरणा, अर्थ देणारी अदृश्य शक्ती आहे. त्या शाश्वत वस्तूचे अज्ञान हेच सर्व दुःखाचे मूळ आहे. आपले सर्व प्रयत्न आनंदप्राप्तीसाठी चालू असतात. ज्या आनंदाने अंतःकरण शांत होते, सुखावते, तोच आत्मानंद होय. त्यासाठी गुरुची आवश्यकता असते. प्रत्यक्ष दत्त महाराजांनी सुद्धा 24 गुरु केले. याचे रसाळ वर्णन नाथांनी केले आहे. ज्यावेळी जीवाला सर्व जाणीवेच्या पातळीवरून हे कळते, ही जाणीव शक्तिरूपाने प्रकटते. अनंत स्वरूप असणारी ही शक्ती माणसाच्या ठिकाणी बिंदू रूपाने वास करत असते. साधनेने ते प्रकटत जाते. तिलाच सिद्धी म्हणतात. अशा शक्तीच्या पूर्ण आविष्काराने महासिद्धी प्राप्त होतात आणि जीव शांत आनंदी होतो. जीवाचा जन्म मरणाचा प्रवास थांबतो. उद्धवाला सुद्धा भगवंतांनी त्याची अनुभूती दिली आहे आणि त्यामुळेच तो शांत झाला. त्याची व्याकुळता समाप्त झाली. भक्तिमार्ग म्हणजे जणू अध्यात्मातील लोकशाही आहे. कमीत कमी धोका असणारा आणि सर्वांना सहजसाध्य होणारा असा हा प्रेमाचा भक्तिमार्ग भगवंताने छान सांगितला. योग आणि ज्ञान फक्त ऐकायला गोड आहे, आचरणाला भक्तिमार्गा एवढे सोपे साधन नाही. हे सर्व सांगताना नाथ सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सांगतात की स्वधर्म पालन करण्यासाठी वेदवचन पाळावे. चित्तशुद्धीच्याद्वारे ब्रह्मस्वरूप होण्यासाठी वेदांनी माणसाला कर्मकांड, उपासनाकांड, ज्ञानकांड सांगितलेले आहे. ते सांगून ते सोयीनुसार अभ्यासावे आणि योग्य ते स्वीकारून कृतकृत्य व्हावे हे सांगितले. आणि हे सर्व सांगून हा 6वा दिवस इथं समाप्त होतो. जय श्रीकृष्ण. धन्य तत्त्वज्ञान. नमस्कार.